आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी तुम्ही लेडीज आहे की जेंट्स आहे की म्हातारे की जवान आहे की शिकलेले की अनपढ काळे गोर काही महत्वाचं नाहीये. आयुष्यामध्ये अगर सक्सेस व्हायचं असेल ना तर त्याच्याकडे जोश आणि जुनून पाहिजे. काय पाहिजे? काय पाहिजे भाऊ? आहे ना तुमच्यामध्ये जोश आणि जुनून? टाळ्यांमध्ये ओके. एवढं सर्व ऐकून एवढं सर्व सांगून पण काही लोकांना अशोक बसले, त्यांचा हात काय फुलवा झालाय. अरे भाई भगवानचा रूल्स जो भोगे वही पावगे. तरी पण जाऊ दे, आता आलोय पनवेलवरून इथं तर मी टाळ्या वाजवायचे फायदे सांगून जातो. तुम्ही ऐकायला तयार आहेत ना? अरे ऐकायला तयार आहेत का? तर पहिला फायदा आहे की कमीत कमी 3 दिवसामध्ये अगर 300 वेळेस टाळे वाजवलं तर त्याला हार्ट अटॅक येत नाही. आणि हे चांगलं वातावरण आहे, इथंच वाजवा, बाहेर वाजवलं तर लोक काय बोलत ते मला माहित नाही. दुसरा फायदा सांगतो, चाने अंजानामध्ये आपल्या हातामध्ये खुजली आली तर आपल्या माइंड मध्ये काय येतोय? अरे बोला ना भाऊ, संडेच्या दिवशी तर कशाला आलोय? दुसरा फायदा. तिसरा फायदा, आपल्या हातामध्ये ना 2 रेषा असतात, एक गरिबीचे कामिरीचे. तर ज्या व्यक्तीने तुम्हाला आणलं ना, ही तुमची मर्जी नाही, त्याची मर्जी नाही. कारण का आपल्या मर्जीने एक पत्ता पण हलते. अगर तुम्ही इथे आले, हे पण एक वर्षाची मर्जी आहे. तर ज्या व्यक्तीसोबत तुम्ही आले, ज्या व्यक्तीने तुम्हाला इथे आणले आणि कमीत कमी ते गरिबीची रेषा मिटूनची नाही, स्वतःसाठी ज्या व्यक्तीने आणल्यासाठी त्या देवासाठी एक मनापासून जोरदार टाळ्या होत्या. जोरदार 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 ग्रेट. परिचय देतो, नाव आहे तानाजी पवार. तुम्ही जसं आला तसं मी पण काही वर्षापूर्वी आलो होतो. आणणारा व्यक्ती कोण होतं माहित नाही, मी कोणाच्या मागे आलो होतो ते माहित नाही. प्रोग्राम संपला म्हणलं साहेब तुमची ओळख मला द्या, माझी तुम्हाला ओळख द्या. तर त्या साहेबांनी नाव दिलं, असं माझं नाव सोयांसो आहे. पण ज्या सिस्टमला तू पाहिलं या सिस्टमला सोडून ऑलरेडी माझ्याकडे 100 करोड प्लस प्रॉपर्टी आहे. काय म्हणलं? अरे जीबीवरती होत्या ना, अकाउंटला नंतर येतील. काय बोललं? येऊ द्या जीबीवरती तरी, अकाउंटला पैसे नंतर येतील, कमी कमी जीबीवरती तरी येऊ द्या. तर मी एकच विचार करेन, ज्या व्यक्तीकडे 100 करोड प्लस प्रॉपर्टी असून अगर त्या व्यक्तीला अगर माय लक्षाची गरज आहे, ज्या चेअरवरती बसलो होतं त्याच चेअरवरती त्या दिवशी ठरलं की 100% पवार सर तुला पण माय लक्षाची गरज आहे. बंगला, गाडी, हे घर, घोडा, पैसा हे सर्व आमचं सर्व झालंय. आम्ही लोकांच्या स्वप्नापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करतोय. जास्त मोठा माणूस नाही, 4थी नापास आहे. मुंबईमध्ये 10 वर्ष रिक्षा चालवलंय आणि एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. पण आज मागे वळून बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये टीम आहे. संधी कुणाच्या माध्यमातून येते कोण सांगता येत नाही, संधी कुणाच्या रूपात येते सांगता येत नाही, आणि संधी कुठल्या वेळेमध्ये येते ते पण कोण सांगता येत नाही. आज जे तुम्ही आलात ना, तुमच्या लाईफसाठी एक संधी आहे. या संधीचं तुम्हाला सोनं करून घ्यायचं आहे. यस या नो? ही संधी आमच्या लाईफ मध्ये आली होती, ही संधी आज तुमच्यामध्ये आहे. आमचे सर्वांचे, इव्हन माझे जे रोल मॉडेल आहे, माझे गुरु आहे आणि मी खास त्यांना ऐकण्यासाठी म्हणून आलोय. तर अशा माझ्या गुरूंसाठी जोरदार मनापासून जोरदार 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 जोरदार. ज्या व्यक्तीने मला घडवलं, शिकवलं, एक 4थी फेल व्यक्ती, एक रिक्षावाला व्यक्ती इथं स्टेजपर्यंत पोहोचवलं, असे माझे ग्रेट गुरु, माझे ग्रेट लीडर आप्पाजी राक्षे, प्रवीण काळे सरांसाठी मनापासून जोरदार करायला पाहिजे. जोरदार करायला पाहिजे. तुम्हाला टाळ्या वाजवायचं असेल ना तर मनापासून वाजवा. दिवाळी छुटपुट नका करू. कुठलंही काम करायचं ना, खरं सांगतो आयुष्यामध्ये ना मनापासून करा. मनापासून केलेल्या कामाला देव पण यश देतो. यस या नो? अरे यस या नो? कुठलंही काम करायचं ना तर मनापासून करायचं. आमचं झालं 100% बसल्यापैकी प्रत्येक व्यक्तीचं होणार विश्वाचा चेंज आहे महाराष्ट्र.